इराणच्या नतांज न्यूक्लिअर सेंटरवर हल्ला करण्यात आलाय। आता रेडिएशनचा धोका आहे का? इराणमध्ये अणुविस्फोट होणार का? हे नतांज न्यूक्लिअर सेंटर आहे तरी नेमकं कुठे आणि या सेंटरवर हल्ला करण्याचे काय परिणाम होऊ शकतात? या आधी देखील या न्यूक्लिअर सेंटरवर हल्ला झालाय, तेव्हा काय झालं होतं? त्या वेळेपेक्षा आताचा हल्ला वेगळा कसा आहे? याच सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सोप्या भाषेमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। इराणच्या अणु कार्यक्रमाचं हृदय मानलं जाणाऱ्या नतांज अणु केंद्रावर अमेरिका आणि इस्रायलने भीषण हल्ला केलाय। हा केवळ लष्करी हल्ला नाहीये, तर इराणची अणुशक्ती मुळापासून उखडून टाकण्याचा एक मोठा प्रयत्न समजला जातोय। आता यात सर्वात मोठा धोका म्हणजे रेडिएशनचा। आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेनुसार म्हणजे IAEA नुसार अद्याप कोणताही रेडिएशन लीक झालेला नाहीये, पण धोकाही टळलेला नाहीये। जर इथल्या युरेनियम साठ्याला धक्का लागला तर हा प्रदेश एका मोठ्या न्यूक्लिअर डिझास्टरच्या विळख्यामध्ये अडकू शकतो। म्हणजेच हल्ला झालाय, पण तत्काळ रेडिएशनचा धोका नाहीये, आत्तापर्यंत तरी नाहीये, पण भविष्यामध्ये सांगता सुद्धा येत नाही। भविष्यामध्ये या रेडिएशनचा धोका किती वाढू शकतो, काय याचे परिणाम होऊ शकतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी हे नतांज अणु केंद्र नेमकं आहे तरी कुठे ते देखील जाणून घेऊया। नतांज अणु केंद्र हे इराणमधील इस्फहान प्रांतामध्ये जमिनीखाली 50 मीटर खोल आहे। हल्ल्यापासून संरक्षणासाठी हे अणु केंद्र जमिनीखाली 50 मीटर खोल बांधण्यात आलंय। हे केंद्र तेहरानपासून सुमारे 220 किलोमीटर दूर आहे। आता या हल्ल्यामुळे काय संभाव्य धोका आहे त्यावर एक नजर टाकूया। आतील रासायनिक रेडिओलॉजिकल नुकसान झाल्याची शक्यता आहे। सोबतच युरेनियम हेक्साफ्लोराइड सारखे काही विषारी पदार्थ देखील इथे लीक होऊ शकतात। पुढे आणखी काही हल्ल्यामुळे मोठा अपघात देखील होऊ शकतो। जर या सेंटरवर आणखी काही हल्ले झाले तर अणु केंद्रावर वारंवार बॉम्बिंग केल्यास न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचा रिस्क वाढतो। सोबतच जागतिक पातळीवर तणाव वाढेल आणि तेल अर्थव्यवस्था युद्धाचा धोका आणखी वाढेल। बरं, नतांज इतकं महत्त्वाचं का आहे? कारण नतांज हे इराणच्या अणु कार्यक्रमाचं हृदय मानलं जातं, कारण इथेच 60% युरेनियम समृद्ध केलं जातं, जे अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं आहे। याच कारणामुळे 2025 पासून अमेरिका आणि इस्रायल या केंद्रावर वारंवार बंकर बस्टर बॉम्ब फेकत आहेत। इराणचा अणुप्रकल्प उद्ध्वस्त करणं हाच या हल्ल्यामागचा एकमेव उद्देश असल्याचं बोललं जात आहे। या आधी देखील या केंद्रावर हल्ले झाले होते का? तर हो, आणि अनेक वेळा झाले। 2025-26 मध्ये काही मोठे हल्ले करण्यात आले। जून 2025 मध्ये इस्रायलनं मोठा एअर स्ट्राईक केला। जून 2025 नंतर अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्ब्स इथे वापरले। मार्च 2026 मध्ये आधी पुन्हा एकदा हल्ला झाला, ज्यामध्ये एंट्रन्स डॅमेज झालं। त्यानंतर आत्ताचा हल्ला मार्च 2026 पुन्हा टार्गेट करण्यात आलं। आता या हल्ल्यामध्ये काय नुकसान झालंय? तर वरच्या इमारती आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जातं। सेंट्रीफ्यूग फॅसिलिटीज आहेत ज्या काही प्रमाणात नष्ट झाल्यात, पण खालचा अंडरग्राऊंड भाग अजूनही लार्जली सुरक्षित आहे। म्हणजे हे केंद्र पूर्णपणे नष्ट झालेलं नाही आहे, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा टार्गेट केलं जात आहे। पण इराण त्यांच्या महत्त्वाकांक्षी या प्रकल्पाची सुरक्षा करू शकेल का? की आत्तापर्यंत अपयशी ठरलेले इस्रायल आणि अमेरिका आत्ता तरी हे केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यशस्वी होतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।